नमस्कार, मी अशोक जयवंत जाधव प्रभाग क्रमांक 7 मधून उभा आहे. माझ्याबरोबर स्वाती भोसले म्हणून या महिला उमेदवार उभे आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे उभे आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून मी निवडणूक आता लढवित आहे. आपण निवडणूक आपली पुढे गेली, याकडे आपण कसं बघता की तुम्हाला ते फायदेशीर ठरेल का तोट्याचं ठरेल? फायदेशीर आणि तोटा यापेक्षा माझं 12 महिने अटरंकाळ 24 तास मी त्या प्रभागामध्ये सर्व मल्टरमध्ये किंवा बाहेर पलटण शहरामध्ये मी कार्यरत असतो. त्यामुळे निवडणूक आज झाली काय, उद्या झाली काय, आज 1 महिन्याने झाली काय, तरी त्याचा फरक आम्हाला काही पडण्याचे काही कारण नाही. आम्ही सतत लोकांच्या जाणत असणारी माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला अजून 1 महिन्याने जरी झाली आणि 20 दिवसांनी झाली तरी काय फरक पडत नाहीत. विजय हा आमचाच आहे. ही निवडणूक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर अशी लढत होणार आहे. याकडे आपण कसं पाहता? गेली 30-35 वर्ष श्रीमंत रामराजे यांच्या हातात सत्ता फलटण शहरातील नागरिकांनी दिलेली आहे. तशी सत्ता आबाधित एवढी मोठी सत्ता मिळणं फार क्वचित असतं. परंतु यांना शहराने इतकं प्रेम दिलं, परंतु यांनी शहर पूर्ण भकास केलं. शहराचा 30-35 वर्षामध्ये कुठलाही विकास केलेला नाही. त्याच्यामध्ये रस्ते नाहीत, गटर नाहीत, पाण्याची योजना नाही, कुठल्याही स्वच्छतेचं नाही, कुठल्याही प्रकाराकडे ह्यांनी गांभीर्याने बघितलं नाही. लोकांच्या आरोग्याकडं पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याची एक चीड शहरामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आज गेल्या आमदारकीपासून खासदारकीपासून शहराने एक बदल घडवायचा हे ठरवलेलं आहे. त्या पद्धतीने आता रणजितदादांच्या हातात जर सत्ता आली तर हा निश्चितच फलटण शहराचा कायापालट होईल. हे फलटण शहरातील सर्व जनतेला आणि नागरिकांना लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आता सर्व फलटण शहरातील जनता ही रणजितदादांच्या मागे उभी आहे. भाजपाच्या वतीने जाहीरनामा किंवा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये काही कामं प्रस्तावित आहेत आणि काही कामं केली. याचा ओव्हरऑल 13 प्रभागामध्ये आपल्याला किती फायदा होईल, आपल्याला काय वाटतं? संपूर्ण फलटण शहरामधून जाणारा 75 कोटी रुपयाचा पालखी मार्ग हा फलटण शहरात हार्ट ऑफ फलटण म्हटलं तरी काय त्याला वावगं ठरणार नाही. असा तो संपूर्ण फलटण शहरातून पार नानापडी चौकापर्यंत जातोय. तो रोड कॉन्क्रीटचा 75 कोटी रुपयाचा दादांनी मंजूर केलेला आहे. नाट्यगृह मंजूर केलेलं आहे, तारांगण मंजूर केलेलं आहे, जिम्नॅशियम हॉल केलेलं आहे. मल्टरमध्ये ज्या प्रभागात उभा आहे 7 नंबर त्या ठिकाणी जिम्नॅशियम हॉल केलेला आहे, स्विमिंग पूल केलेला आहे, स्टेडियम मंजूर केलेलं आहे. ह्याची कामं चालू होतील. आता आज 8 दिवसामध्ये इलेक्शन झालं, आता संपली असती तर चालूही झाली असती कामं सगळी. ही सर्व चालू झाली. पाण्याच्या टाक्या 2-2, 10-10 लाख लिटरच्या मल्टरमध्ये झालेल्या आहेत. प्रचंड विकासाची कामं 1 ते 13 प्रभागामध्ये दादांनी सर्व अगदी समान न्यायाने त्या सर्वला निधी दिलेला आहे. त्याच्यामुळं संपूर्ण प्रभागामध्ये कुठंही काही अडचण येणार नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन दादांनी विकासाचं केलंय हा पहिल्यांदाच फलटण शहराला अनुभव पाहायला मिळतोय. निवडणूक काळात जो 128 कोटीचा मुद्दा गाजतोय तर त्या कुठला मुद्दा आहे, म्हणजे काय गौडबंगाल काय आहे त्या 128 कोटी ही भुयारी गटर योजना, म्हणजे ती भुयारी गटर योजना पण नाहीये. मला निस्सारा योजना म्हणून त्यांनी ती काढली. मला निस्सारा योजनेचा आता 6 इंचाचा पाईप आहे. 6 इंचाचा पाईप म्हणून गटराचं पाणी, मला निस्सारण पाणी जाणार कसं, हा पहिला प्रश्न एकदा सुरू झालाय, पाईपलाईनची चालू झाली की तोच प्रश्न विचारला गेला होता. परंतु तो असताना 70 कोटीचा एस्टिमेट असणार वाढवून सतत वाढवून ते 128 कोटीवर गेले. आज 128 कोटीचा तोडा झालेला आहे. तरीही 9 किलोमीटर गटर करायचं राहिलेलं आहे, उकरायचं राहिलेलं आहे फलटण शहरातलं आणि अद्याप करून ती चालूही झालेलं नाही. त्याचे एसटीपी टँक चालू नाही, एसटीपी टँक पूर्ण बांधून नाही. त्याच्या आधी हे उघडलं. खरं तर भुयारी गटर योजना किंवा ही मल्ल निस्सार योजना जेव्हा करायची असते त्यावेळी एसटीपी प्लॅनची पहिली जागा निश्चित करायची असते, त्यानंतर एसटीपी प्लॅन बांधायचा असतो आणि त्यानंतर हे करायचं. एक तर हे संपूर्ण फलटण शहर उकरून झाल्यानंतर एसटीपी प्लॅनला जागा मिळाली. त्या अगोदर यांनी कुठलंही नियोजन केलेलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण योजना ही पाण्यात गेले. 128 कोटी म्हणजे प्रचंड मोठा भ्रष्टाचार सत्ताधारी पार्टीने केलेला आहे. या अनुषंगाने 2 प्रश्न आहेत की मागील काही 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट फलटण नगर परिषदेमध्ये आहे.
तत्कालीन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर नगरपालिकेमध्ये बैठक घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्या अनुषंगाने श्वेतपत्रिका काढली जाईल. तर ते श्वेतपत्रिका कुठं अडकली आणि त्याला सोडून एक दुसरा प्रश्न की विरोधकांनी असा आरोप केला होता की त्याच मल्लनिसारण कंपनीला आपण काही वीट असेल, वाळू असेल, सिमेंट असेल हे पुरवत होता. मग अशोकराव जाधवांनी या सगळ्यांची कल्पना असताना मग त्यांनी तिथं आवाज का उठवला नाही? मी प्रत्येक वेळेस आवाज उठवलेला आहे. त्या पद्धतीने जनरल बोर्डावर आवाज उठवला आहे. जनरल बोर्डावर आवाज करताना मी त्याच्यामध्ये उपसूचना मांडलेल्या आहेत की या पद्धतीने चालू नाही. परत मी मीडियाला घेऊन फलटण शहरात फिरलोय की ही बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतंय. भुयारी गटार एका दिवसात 8-8 चेंबर बांधले जात होते. 8-8 चेंबर बांधले जात असते तर चेंबरची क्वालिटी काय राहणार आहे? त्याच्यावर पाणी मारलं जात नव्हतं. माझं फक्त काय होतं, मी फक्त माझा स्वतःचा माऊली ट्रेडर्स म्हणून माझा स्वतःचा बिझनेस आहे बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचा. त्यातही त्यांना वीट पुरवली नाही, सिमेंट पुरवलं नाही, काय पुरवलं नाही. फक्त VSI पुरवलेली मी त्यांना, VSI पुरवलेली. आणि त्या VSIचं संपूर्ण TDS कठवून बिल आहे माझं. ते अगदी व्यावसायिक पद्धतीने मी त्यांना दिलेलं आहे आणि व्यावसायिक बुद्धी घेतलंय. आणि VSI ही कुठल्या खालच्या ग्रेडची आणि खराब ग्रेडची किंवा त्या ठिकाणी माती असा प्रकार नसतो. त्याच्यामध्ये VSI असते. त्यामुळे VSI फक्त पुरवलेली, त्याची बिल माझ्याकडे आहेत ते आहे. आणि मी एक एक्स पार्टी पुण्याची एक कंपनी होती सारिका एजन्सी म्हणून, की त्यांनी ती लक्ष्मी एजन्सीच्या अंडर सारिका एजन्सीनं काम घेतलं होतं. आणि मी लक्ष्मीला बी नव्हतो, सारिका एजन्सीला ते मटेरियल पुरवत होतो. त्यामुळे माझ्याकडे बिल जे आहेत ते लक्ष्मीचे नाहीत, सारिकाचे. आणि माझं सगळं बिलिंग बी सारिका सगळं होतं, यांच्या सगळं नाही. काय विरोधी गटनेत्याची भूमिका पार पाडताना तुम्ही या संदर्भात म्हणजे भुयारी गटर योजनेसंदर्भात काय तक्रार केली होती का? प्रचंड काय तक्रार केली? काय झालं? तक्रारी केल्या आहेत. तिथं फलटण शहरामध्ये नगरपालिकेत तक्रारी केल्यात, प्रांत ऑफिसला तक्रार केल्यात. त्याचे कागदपत्र पुरावे आहेत सगळे, टोटल सगळ्या गोष्टीवर केल्या. शिवाय मीडिया घेऊन आपण प्रत्येक वेळेस ते केलेलं आहे त्याच्यावर. आणि जनरल बोर्डामध्ये सुद्धा उपसूचना मांडलेल्या आहेत, त्या रेकॉर्डला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काय दखल? जिल्हाधिकाऱ्यांनी काही दखल घेतली नाही. सत्ताधारी पार्टी एवढी स्ट्रॉंग होती की जिल्हाधिकारी उलट आम्हाला मंजूर केली का मल्टमध्ये काही भुयारी गटारामुळं जी रस्ते उकरले गेले होते त्यासाठी कलेक्टर साहेबांसह भांडून नियोजन मधनं मी 7 रस्त्याचा निधी आणला होता. 7 रस्त्याला सांगून त्याला तो 7 रस्त्याचा निधी सुद्धा इथं जनरल बोर्डावर तो त्याच्यावर 308 दाखल केली. पांडुरंग मंजवटेनं 308 दाखल केली आणि संपूर्ण मल्टर मधले ते रस्ते कलेक्टर ऑफिसला ते 308 दाखल केल्यानंतर रामराजे साहेबांनी तिथं फोन केला की हे रस्ते रद्द करण्यात यावे म्हणून. आणि अक्षरशः चिखलात असताना मल्टनकर ह्या पांडुरंग मंजवटेनं ते रस्ते बंद केले, कॅन्सल केले. आणि ते रस्त्यानंतर जवळजवळ 7 ते 8 वर्ष त्यानंतर मल्टनकर चिखलात राहिले होते. त्यानंतर 2019ला जेव्हा खासदार साहेब निवडून आले रणजितसिंह नाईक निंबाळकर, 19 नंतर काही रस्ते दादांनी टाकले आणि तेच रस्ते आज मल्टनचा पूर्ण विकास, पूर्ण रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते, पाण्याचे गटराचे पाईपलाईन, कॉन्क्रीट सगळे बोळ हे जे झाले असतील ना ते फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे झालेले. तुम्ही आता पांडुरंग मुलजोड यांचं नाव घेतलं. पांडुरंग मुलजोड यांची रणनीतिक मल्टनमध्ये मांडली आहे, जे गोपनीय पद्धतीने काम करतात. आणि आपण चर्चा आहे तुमचे ते प्रतिस्पर्धी आता उमेदवार आहेत, त्यांची त्या पद्धतीने रणनीती सुरू आहे. काय तुम्ही सांगा? नाही, काय गोपनीय पद्धतीने ज्याचे त्याचे काम करण्याची पद्धत असते. मी कायम 2001ला निवडून आलोय पहिल्यांदा. मी पहिल्यांदा 1994-95 पासून हिंदलोक नेते हिंदुराजे नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे. मी अगदी जवळून मल्टनचं राजकारण बघितलंय. गोपनीयतेनं राजकारण होऊ शकत नाही हे माझं स्वतःचं मत आहे. ज्याची त्याची पद्धत असते, तो करतो, तो हरतोच, तो कधी जिंकलेला नाही. या ठिकाणी काही वेळा आपसातल्या मतभेदामुळे आमच्यात तो जिंकलेला आहे, परंतु कधीही जिंकू शकत नाही. तो याही वेळेस त्याला 400 ते 500 मतांना पाडणार आहे. पण तुम्ही म्हटले की गोपनीयते चालत नाही, पण यापूर्वीच्या एका निवडणुकीमध्ये तुमचे नेते संशय तेच सांगितलं मी तुम्हाला, त्यांच्या विरोधात त्यांनी गोपनीय तेच सांगितलं मला. आपसातील मतभेदामुळे एक वेळ त्यांना निवडून येता आलं. मल्टर मधल्या आपसातील मतभेदामुळे त्यांचा चान्स लागला. तो तसा त्यांचा चान्स लागला नसता. आपसातल्या मतभेदामुळे ते निवडून आले. त्यावेळेस पण आम्ही 29 मतांनी मी निवडून, मी स्वतः त्या निवडणूक मी उभा होतो त्यावेळेस पण मी 29 मतांनी निवडून आलो होतो. आता सगळे आपापसातले मतभेद नाही, आता आमच्यातले कुठलेही मतभेद नाहीत, काही कोणाच नाहीत. सर्व एक दिलाने एक जिन्सिकपणे काम करतायत. त्यामुळे एक जिन्सिकप्रमाणे संपूर्ण मल्टर मध्ये 6च्या 6 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचं 3,500 हजाराचं लीड मल्टन फक्त देणार आहे. मल्टनचा विकास हा विरोधकांनी जाणून बुजून केला नाही असा आपला आरोप आहे. 100%. परंतु
तुमच्या आता सत्ता तुमची आहे, तुम्ही म्हणताय की मल्ल निसारण याला तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्याची श्वेतपत्रिका काढण्यासाठी आपण काय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांच्याकडे तशी मागणी करणार आहात? 100% मागणी करा. आता येणारी सत्ताच नगरपालिकेची ही भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची येणार आहे. त्याचे नगराध्यक्ष स्वतः शमशेरसिंह नाईक निंबाळकर असणार आहेत आणि संपूर्ण सत्ता आमची असल्यामुळे आम्ही त्याची श्वेतपत्रिका करणार आहे. ते ब्लॅक लिस्टला टाकावे म्हणून कलेक्टर साहेबांच्याकडे ऑर्डर करणार आहे आणि कलेक्टर साहेबांकडून अशीच मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा आम्ही त्याची सूचना म्हणणार आहे की ही कंपनी पूर्ण ब्लॅक लिस्टला टाकण्यात यावी. जसं की आता आपण थोडासा मतभेदाची चर्चा केली. काही दिवसापूर्वी तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस टाकून की भाजप सोडच आहे असा एक निषेध टाकला आणि काही तास तुमचा मोबाईल बंद होता. नाही. तर तुम्ही पुन्हा सगळे जरा नक्की मतभेद काय झाले होते, कशा पद्धतीने? माझे मतभेद पार्टीचे नव्हते, माझ्या नेत्यांसंग नव्हते. फक्त माझ्या नगरपालिकेतील विकास कामाच्या बाबतीत माझी कॅन्सल केली होती आणि ती कामं परत घेण्यात यावीत म्हणून मी हे केलं होतं. तसा मेसेज टाकल्यानंतर लगेचच वरिष्ठांनी आमच्या नगरपालिकेमध्ये लगेचच संपर्क केला आणि त्याची कुठली कामं होती ती मला करून दिली. मी लगेच त्या दुसऱ्या दिवशी मी आहे बरोबर म्हणून सांगितलं. कारण माझी महत्वाची कामं होती ती कामं नेमकी नगरपालिकेनं आणि नगरपालिकेने मी जाणून बुजून केलेली होती म्हणून त्याविषयी मी बोलून लगेच ते मी माझा राग व्यक्त काय केला होता. माझी जी जनता आहे ती माझ्यावर चिडली होती ही कामं कॅन्सल झाली हे लगेचच समजलं होतं बाया. त्यामुळे मला जनतेसाठी ते करणं भाग होतं आणि मी केलं आणि लगेच माझं ते काम पण झालं. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तुमचा शब्द कधी डावलत नाही, मग त्यावेळेस अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला एवढं उद्वेग व्हावं लागलाय? रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्यापर्यंत हा प्रश्न गेलाच नव्हता. हा प्रश्न खालीच होता, खालच्या लेवलवर ते झालं होतं. तर जेव्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा प्रश्न हा स्टेटसद्वारे गेला त्यावेळी 2 मिनिटात त्याच्यावर कारवाई झाली, लगेचच झाली ना. माझा शब्द डावलत नाही हे 100% खरं आहे आणि त्यावेळेस पण डावलला नाही लगेचच. म्हणजे खालच्या पायरीपर्यंत म्हणजे अभिजित नाईक नाही. जयकुमार शिंदे, अभिजित नाईक निंबाळकर नाही, जयकुमार शिंदे नाही, पार्टीतला कोणी नाही. माझं काम कॅन्सल गेली निवड नगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये. नगरपालिकेच्या प्रक्रियेमध्ये जी काय कामं होती वरती म्हणजे थोडक्यात ती जी प्राधान्याने केली पाहिजेत असा प्राधान्यक्रम लागत असताना माझ्या ह्याला प्राधान्यक्रम लावला गेला नाही त्याच्यावर माहिती चिड होती. तत्कालीन सीओ निखिल मोरे किंवा आताचे निखिल जाधव विरोधक सहज आरोप करतात की हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. मग तुमचं काम डावलण्याचं एवढी त्याच्यात हिंमत आली कुठून? कुठलाही प्रशासकीय अधिकारी कुठल्याही पक्षाचा नसतो, तो त्याचं काम करत असतो, तो त्याच्या कामाने हे करत असतो. निधी असेल निधी मंजूर करतो, नसेल निधी मंजूर करू शकत नाही किंवा काही कारण असते ते प्रशासकीय कारण असते ते काय आपण सांगू शकत नाही, ते त्यांना असतं. आणि तो काय कुणीही अधिकारी आणला तरी काय ह्याच्या आधी आम्ही डांगे साहेब आम्ही आणला होता, काम त्यांचंच करत होता पूर्ण. आम्ही विरोधात नव्हतो, 3 जण होतो फक्त, काम सगळं त्यांचंच करतात. त्यावेळेस तर डांगे साहेबांना पांढरा बजेटचा ऐकून 2 कोटी रुपये पृथ्वीराज बाबांच्या फंडातून मुख्यमंत्री फंडातनं शिथं फक्त ठराव घेतला होता, ठराव नगरपालिकेचा. तो ठराव घेतला नाही त्यांनी फक्त आणि 2 कोटी रुपये हायचे माघारी घालायचा प्रयत्न. मी हायकोर्टात गेलो त्या पैशावरती, कारण हायकोर्टाने निर्णय दिला हे समाजाच्या कामासाठी दिलेले पैसे हे खर्च करावे. मग कोर्टानं ऑर्डर केल्यानंतर नगरपालिकेला ऑर्डर केली आणि मग ते खर्च आहे. ग्रीनिज बुकामध्ये नोंद होईल एवढ्या 308 आपण दाखल केल्या असं विरोधकांचं मत आहे. त्या 308चं झालं काय आणि त्या किती दाखल केल्या? हे सांगतो, कमीत कमी 15-20 308 दाखल माझ्या आहेत स्वतःच्या. परंतु या कुठल्याही 308 वर कलेक्टर साहेबांनी वरचं सभापती साहेबांचं जे हे होतं त्यांच्यावर थोडक्यात त्यांचा जे धाक होता कलेक्टर ऑफिसला, त्यामुळे एकाही तक्रारीचं सगळ्या तक्रारीच्या सुनावण्या होऊन सगळ्या पेंडिंगेत निकाल आला. एकाही 308चा आजही निकाल नाही लागला, आजही निकाल लागला नाही. त्याच्यामध्ये ती 500 मीटरच्या दारूचं त्यात बी त्यांनी हे केली होती, 308 दाखल केलेली होती. त्याच्यात तर त्यानंतर 6 महिन्यानंतर ती 500 मीटर 200 मीटर नाही 10 मीटर मध्ये दारूही चालू झाली तरी निकाल झाला नाही अजून त्याला. पण आता काळ बदललाय ना, काळ बदललाय. पर्यटन शहरला किंवा ग्रामीणला हवालदार जरी आला तर पहिला तुम्हाला भेटायला येतो असा विरोधकांचा आरोप आहे. चुकीचा आरोप आहे. आता जिल्हाधिकारी तुमचं ऐकत नाहीत का? या मल्ल निसारांमध्ये लोकांच्या जनतेनं 1-1 रुपया भरलेला आज 128 कोटी रुपयाचा पाण्यात गेले तर आम्ही करणार काय व्हायचं त्याच्यावर? मल्ल निसारांमधून
पावसाचं पाणी बाहेर निघतंय. निघतंय 100% पूर्णपणे योजना फेल फेल गेली. गेले. याबाबत आपण मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिणार आहात का? 100% लिहिणार. गटनेता म्हणून लिहिणार आहे. आता नगरपालिकेत गेल्यानंतर नगरपालिकेचा एक नगरसेवक म्हणून सुद्धा परत लिहिणार आहे पत्र. आणि पक्षाला मी पार्टीला सांगणार आहे की ह्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे, ब्लॅकलिस्ट टाकला गेला पाहिजे आणि ह्याचा संपूर्ण खर्च सरकारने हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल केला पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार. दुसरं असं, माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेहमी तुमच्यावर कमरेखालचे वार करतात. हा. नेमके यात सत्यता काय? आपण आध्यात्मिक आघाडीच्या तालुका अध्यक्ष आहात, हा. पण ते म्हणतात पाणी टाकलं का नाही टाकलं का, ग्लास घेतला का नाही घेतला का, हा काय? मी सभापती साहेबांच्या बरोबर ते अर्थसभापती झाले नंतर ते नगराध्यक्ष व्हायचे त्याच्या आधी पुण्यावरून फलटणला येण्यापासून माझा त्यांचा परिचय आहे. कारण मी 1994-95च्या आधी 1986 पासून मी इंद्राव निंबाळकरांच्या बरोबर काम करतोय. त्यामुळे मला त्यांच्या सगळ्या घटना माहित आहेत. ते कसे पाणी टाकत होते ते माहित आहे. किती वेळा स्टेजवरनं खाली उतरून, स्टेजवर त्यांना 15 मिनिटं 20 मिनिटं बसता येत होतं, खाली उतरून छातीला लावून फोकाफोकी करायचे हे मला माहित आहे. लोक फार मोठे ज्येष्ठ माणसं आहेत. मला त्यांच्यावर श्रीमंत आहेत, त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांच्यावर मी छोटा कार्यकर्ता आहे, मी बोलू शकत नाहीत. उलट ते माझ्यावर बोलतायत ते चांगले. एका छोट्या कार्यकर्त्याला माझ्या बोलून ते मला मोठं करतायत. आपण म्हणतो ते श्रीमंत आहे, त्या श्रीमंतांची रणनीती कुठेतरी थांबवण्यासाठी अजितदादा पवार फलटणला येणार का? येणार आहेत. या ठिकाणी जयकुमार गोरे साहेबांची सभा होणार आहे, अजितदादांची सभा होणार आहे आणि सांगता सभा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची होणार आहे. साधारणपणे आता तुमच्या 13 प्रभागामध्ये जे काही उमेदवार आहेत, तर गटनेते म्हणून तुम्हाला पांडुरंग मुंजवटेंनी बेड्या टाकून 7 मध्येच थांबवले अशी फलटण शहरामध्ये चर्चा आहे. तर इतर उमेदवार निवडून आणण्यासाठी तुमची वैयक्तिक रणनीती काय असेल? मी रोज प्रत्येक प्रभागात जातोय. प्रभागात जातोय. मला इकडे माझ्या इथं 70-80 इतके कार्यकर्ते आहेत या वार्डामध्ये, 7 नंबर वार्डामध्ये. त्यामुळे सगळं कार्यकर्ते काम करतायत. मी फक्त पदयात्रेला जातोय आणि नमस्कार घालायचं काम करतोय. याच्या पलीकडे मी काही करत नाही. आणि बाकी सगळे 2 नंबर वार्डात फिरतोय, 3 नंबर वार्डात फिरतोय, 5 नंबर वार्डात फिरतोय आणि इकडं 6 नंबर वार्डात फिरतोय. 6 नंबर हा माझा प्रॉपर वार्ड आहे. त्या वार्डात मी मी स्वतःच फिरतोय तिथं सगळं. 5 नंबर वार्डात मी फिरतोय. 7 नंबर मध्ये फिरतोय इकडं, 11 मध्ये फिरतोय, 12 मध्ये फिरतोय. दुसरं असं, फलटण शहर झपाट्याने वाढत आहे. फलटणच्या हद्दवाढीसाठी आपण नगरपालिकेत तुम्ही म्हणता की मी येणारच आहे, आमची सत्ता येणारच आहे. हद्दवाढीसाठी आपला काय प्रस्ताव असेल? हद्दवाढीसाठी आमचा प्रस्ताव असेल, इलेक्शन झाल्यानंतर फरादवाडीपर्यंत हद्द आम्हाला न्यायची. तिकडे रेल्वे स्टेशन आता आलं पाहिजे. चौदरवाडीच्या मधल्या गणेश नगरपर्यंत आम्ही ते हद्द नेणार आहे. तिकडं आम्ही आलगुडवाडीपर्यंत नेणार आहे आणि इकडं जाधववाडी पूर्ण ह्याच्या टप्प्यात आणणार आहे. आणि इकडं जवळजवळ बिरदेवनगर वगैरे हे असं एक मोठं फलटण शहर आणि त्या शहराच्या पाणी पुरवठ्याच्या योजना, रस्त्याच्या योजना, गटाराच्या योजना ह्या चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं सांस्कृतिक केंद्र वगैरे सगळ्या या पद्धतीनं जे फलटण शहर, जे खासदार रणजित नाईक निंबाळकरचं स्वप्न आहे की जे पाहायचंय फलटण शहराला आणि फलटण शहराच्या नागरिकांनाच ते अपेक्षित आहे, असं शहर चांगल्या पद्धतीचं तयार केलं जाईल. फलटण शहर हे पेन्शनर्सचं गाव म्हणून ओळखलं जातं गेले 50 वर्ष. परंतु चोऱ्यांचं प्रमाण, मलठणमध्ये गुंडगिरीचं प्रमाण, मलठण मधून जात असताना अनेकांना मारहाण करणे, सायकल अडवणे, मोटरसायकल अडवणे, मोबाईल फोडणे, हा प्रकार गेले 5-6 वर्षापासून सुरू होता. एकदा आपण फलटण शहर पोलीस स्टेशनवर मोर्चा सुद्धा काढला होता. तर याच्यामध्ये काही बदल झालाय का? आणि दुसरा एक शेवटचा प्रश्न असा की आपण दिलेले वचननामा किंवा जाहीरनामा हा फुलफिल होण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतील? पहिला प्रश्नाचं उत्तर देतो मी तुम्हाला की गुंडगिरी, चोऱ्या माऱ्या ह्या फलटण शहरामध्ये 100% वाढलेल्या आहेत. ह्या आधीच्या सत्ताधाऱ्यांचे या पैसे, कारण त्यांनी प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला जेव्हा तक्रारी करायला गेल्यानंतर जे चोऱ्या करतायत, जे मारामारी करतायत, जे गुंडे यांना कायम पाठीशी घातले ह्या लोकांनी. त्या बाबतीत आम्ही ह्यांना कोणालाही पाठीशी घालत नाही किंवा घालणारही नाही. त्यामुळे तो प्रश्न बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येईल फलटण शहराचा. आणि फलटण शहराचा दुसरा प्रश्न तुमचा फुलफिल विकास.
हा बारामतीच्या फुल बारामतीच्या धर्तीवर जे आपण धर्तीवर जो आम्ही आज वचननामा काढलेला आहे तो वचननामा असा काढलेला आहे की वचननाम्यामध्ये ते सर्व कामं मंजूर आहेत. टोटल वचननामा आम्ही मंजूर करू किंवा करू असा वचननामा नाही आहे. जे मंजूर झालेलीच पूर्ण आता काम आहे तेच आम्हाला पूर्ण करायचं. कमीत कमी 2 वर्षामध्ये तुम्हाला फलटण शहरामध्ये 25 ते 30% बदल झालेला दिसेल. संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.